शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणात वाढ होते, तसेच मानसिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहते व ते राहणे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार बळवंत वानखडे यांनी केले. ते तालुका क्रीडा संकुलवर आयोजित ग्रीष्मकालीन क्रीडा व कला शिबिराच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एकलव्य स्पोर्टिंग क्लब यांनी आयोजित केलेल्या समारोपीय कार्यक्रमामध्ये खासदारांनी लहान मुलांना व त्यांच्या पालकांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले, पुन्हा आपण घरी गेलो व शिबिराचा खेळाचा सराव केला नाही तर हे शिबिर कुठल्याही कामाचे तुमच्या जीवनात राहणार नाही. म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो की आपण हे शिबिर संपल्यानंतर घरी याचा जर सराव सातत्याने केला तर निश्चितच तुमच्या आणि शिबिराचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. खासदार म्हणून वानखडे यांचा तालुका क्रीडा संकुलातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी व्यासपीठावर क्रीडा शिक्षक नवरे अनिल विल्लेकर, कळसकर, रोहिणी फाउंडेशन अध्यक्ष किशोर ठाकूर, व्यासपीठावरील मान्यवरांसमोर शिबिरार्थींनी वेगवेगळ्या खेळांचे प्रात्यक्षिक करून पाहुण्यांचे मन जिंकले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये जिम्नॅस्टिक, सॉफ्टबॉल, क्रिकेट, जुडो, कराटे, चेस आणि व्हॉलीबॉल, कबड्डी इतर खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. सहभागी सर्व यशस्वी व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र खासदार बळवंत वानखडे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजिका अनुराधा गावंडे यांनी तर सूत्रसंचालन हरिभक्त परायण पूनम साळुंखे यांनी व आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.